प्रतीक्षा संपणार। राज्यात 24-25 जूनपासून मान्सून सक्रिय होणार। 22 जूनपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाची शक्यता, तर 28 जूनच्या दरम्यान किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होणार। मुंबईच्या 7ही धरणांमध्ये केवळ 9.67% पाणीसाठा शिल्लक। येत्या 10 दिवसात पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 25% पाणी कपात होण्याची शक्यता। या संदर्भात 30 जून नंतर महापालिका प्रशासन आढावा घेणार। वाशिम जिल्ह्यातल्या आडोळ धरणात केवळ 60% पाणीसाठा शिल्लक। पाऊस लांबल्यास मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यांना पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता। प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली घाटाचं रुपडं पालटलं। डोंगरांच्या कुशीत पांढरे शुभ्र ढग तरंगतानाचं नयनरम्य दृश्य समोर। या शांत आणि थंडगार वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची घाट परिसरात गर्दी। यंदा मान्सूनचं आगमन लांबलं। पेरण्या खोळंबल्या। शेतकऱ्यांचा बी बियाणे खरेदीसाठी निरुत्साह। कृषी सेवा केंद्रांमध्ये शुकशुकाट। मान्सूननं राज्याकडे पाठ फिरवल्यानं टोमॅटो पीक धोक्यात। मनमाडसह चांदवडच्या पूर्व भागात टोमॅटोची रोपं वाचवण्यासाठी हातानं पाणी देण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न। अनेक भागातील विहिरींनी तळ गाठल्याचं चित्र। गोंदियात धानाच्या चुकारांसाठी 642 कोटी रुपयांची गरज, मात्र शासनाकडून फक्त 168 कोटी रुपये। शेतकऱ्यांना धान पिकाच्या चुकाराची प्रतीक्षा कायम। खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन सोहळा सायंच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा। ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। 60व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेकडून टीझर प्रसिद्ध। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडणार वर्धापन दिन सोहळा। ऑपरेशन टायगर नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच भूमिका मांडणार। वर्धापन दिनी मुंबईतील विविध ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्स। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यावर विविध ठिकाणी बॅनरबाजी। गद्दार बदलले, चेहरे बदलले, पण विचार नाही, असा बॅनरवर उल्लेख। खासदार संजय जाधव यांची शिवसेना वर्धापन दिनी पोस्ट, तर पोस्टवरून मशालीचं चिन्ह गायब। बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसह हिंदुत्वाचा उल्लेख। उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। खासदार फुटीनंतर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची ताकद कमी होण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच आता मोठ्या भावाच्या भूमिकेत। आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेस मोठा भाऊ राहणार। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार खासदारांचा क्लास। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी बैठक घेणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आमदारांचे रिपोर्ट कार्ड। बिनविरोध निवड झाल्यानंतर अनिकेत तटकरेंची राष्ट्रवादीच्या कर्जतमधील कार्यालयाला भेट। रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी केलं अनिकेत तटकरेंचं स्वागत। जालन्याच्या आंतरवली सराटीत आज आमदार प्रसाद लाड मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेणार। सातारा गॅझेटियर संदर्भात चर्चा होण्याची शक्यता। मनोज जरांगेंनी सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची दिली होती मुदत। नालासोपाऱ्याच्या पाटणकर सोसायटीतही जैन मुलींसाठी काढलेल्या पांढऱ्या पट्टीवरून वाद। रहिवाशांची संमती न घेता रंगकाम केल्यानं मनसेचा आक्षेप। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वादावर तोडगा। मुंबईत वेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे मोठे हाल। मुलुंड बस स्थानकातून एकही बस सुटत नसल्यानं लोकांची गर्दी। प्रशासनानं आंदोलनावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी। सांगलीच्या आटपाडीमध्ये पोलिसांनी जप्त केला 1,07,00,000 रुपयांचा गुटखा। पुण्यातील एकाला अटक। ट्रकमधून सुमारे 175 पोती गुटखा जप्त। उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना मीरा रोड पोलिसांकडून उद्ध्वस्त। तसेच 20 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून एकूण 22,67,00,000चा मुद्देमाल जप्त। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू। धुळ्यात अवैध गॅस आणि डिझेल चोरीचा पर्दाफाश। 1,25,00,000चा मुद्देमाल जप्त। अन्न नागरी पुरवठा विभागाची मोठी कारवाई। नाशिकच्या येवला येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या लिपिकावर एसीबीचा ट्रॅप। 5,000ची लाच स्वीकारताना घेतलं ताब्यात। लिपिक सुधीर वाघ यांना सावकारीचे लायसन नूतनीकरण करून देण्यासाठी मागितली होती लाच। सिंधुदुर्गच्या विर्डी गावातल्या वझर धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या जलकुंडात एका तरुणाचा मृत्यू। मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता दुर्घटना घडल्याची माहिती। स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू।
तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी दर्शन पास सेवा बंद. भाविकांना कमी वेळेत आणि अधिक सुलभपणे दर्शन घेता यावं यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. मंदिर संस्थांच्या निर्णयाचं भाविकांकडून स्वागत. सोन्यावरील आयात शुल्क 15% वाढताच देशातील सोने आयातीत मोठी घट. महिन्याला 75 ते 100 टनांवरून आयात थेट 25 ते 30 टनांवर, म्हणजेच देशातील सोनं आयातीत तब्बल 70% घट. नीटच्या परीक्षेसाठी 21 जूनचा ब्लॉक रद्द. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे 21 जून 2024 रोजी विशेष नियोजन. आठवड्याच्या नियमित दिवसांप्रमाणेच लोकल सेवा चालवली जाईल. ठाणे डोंबिवली दरम्यान आज मध्यरात्री विशेष ब्लॉक. दिवा स्थानकावर नव्या पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यात येणार. मध्यरात्री 12:10 ते पहाटे 4:10 या वेळेत मेगा ब्लॉक असेल. श्रावण महिन्यासाठी 4 ज्योतिर्लिंगांना जोडणारी रेल्वे सुरू करा. परळी रेल्वे विकास समितीकडून दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन. तसंच परळीतील रेल्वे स्थानक परिसरात भाविकांसाठी भक्त निवास उभारण्याची मागणी. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीपात्रात अस्वलानं घेतला पोहण्याचा आनंद. शेतकऱ्यानं कॅमेऱ्यात कैद केला अस्वलाच्या जलक्रीडेचा थरार. कडक उन्हाच्या तीव्रतेनं वन्यजीवही हैराण. पाण्यासाठी आणि थंडाव्यासाठी वन्य प्राण्यांची पाण्याच्या स्रोतांकडे धाव. जळगावच्या कुऱ्हाड गावातल्या शेतकऱ्याला जैन उद्योगाचे अध्यक्ष अशोक जैन यांचा मदतीचा हात. शेतकऱ्याला बैलजोडीसह 6 महिन्यांचा चारा देत केली मदत. अशोक जैन यांनी बळीराजाला केलेल्या या मदतीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. पालघरचा सुपुत्र हार्दिक पाटीलला जर्मनीच्या हॅम्बर्ग येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत यश. 45वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण. या स्पर्धेत 3.8 किलोमीटर पोहणं, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर मॅरेथॉन धावणं असे खेळ होते. अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर गोळीबार. गोळीबारानंतर एका संशयिताला घेतलं ताब्यात. आरोपीकडून शस्त्रही केलं जप्त. सुदैवानं कोणीही जखमी नाही. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये भारतानं जम्मू काश्मीरवरून बडबड करणाऱ्या पाकिस्तानला सुनावलं. पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान करत असलेल्या गळचेपीवरून खडेबोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.